हाय. आजपर्यंत पोस्ट केलेल्या सगळ्या स्टोरीपेक्षा पूर्ण वेगळी स्टोरी असणार आहे ही. कारण यात आहे 2 वेगवेगळ्या राज्यातील कपल. आय मीन पुढे जाऊन होणारे कपल. येस. सो चला, फायनली स्टोरीचं टायटल आधी जाहीर करतो. अरे, हे तर कपल आहे. बरं, यावरून तरी कळलं का स्टोरी नक्की कशावर, काय आहे ते? उफ, नाहीच कळलं? बरं, मी आता टायटल सांगतो. ओके. ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. येस. सो कसा वाटला टायटल? आय नो खूप युनिक वाटलं असेल आणि हसायला पण आलं असेल. काहीशी अशीच असणार आहे आपली ही स्टोरी सुद्धा. येस. उल्लेख केल्याप्रमाणे 2 राज्य कोणती आहेत हे टायटलवरून समजलंच असेल. पण जरी नसेल समजलं तरी काळजी करू नका. मी आहे ना सांगायला. हं. सो आता स्टोरी कशावर असणार आहे ते सांगितलं आणि स्टोरीचं टायटल सुद्धा सांगितलं. पण स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर कोण आहेत हे आणि ते काय करतात आणि त्यांचा थोडाफार बॅकग्राऊंड जाणून घेऊया चला. लेट्स स्टार्ट. मुलाचं नाव आहे निवित शाह. ओहो! नावावरून कळलं असेलच कोणत्या राज्यातील आहे. हं. उप्स! नाही कळलं? हरकत नाही. मी आहे ना सांगायला. तेही सांगणार. सो निवित शाह हा आहे गुजराती, पण राहायला तो नवी मुंबईला आहे आणि हा खूप मोठा सक्सेसफुल बिल्डर आहे. मुलगा तसा इंट्रोव्हर्ट आहे, मीन्स खूप कमी बोलणारा. हां, इंट्रोव्हर्ट. बिझनेसच्या रिगार्डिंग रोज कित्येक अशा लोकांना भेटतो, पण स्ट्राँग कनेक्शन असं कुणासोबतच नाही. बोटावर मोजता येईल इतके कमी फ्रेंड्स, पण क्लोज असा कोणीही नाही. मुलाबद्दल झालं तसंच फॅमिलीबद्दल जाणून घेऊया. फॅमिलीमध्ये मम्मा, पप्पा आणि एक लहान भाऊ जो अजून कॉलेजमध्ये शिकत आहे, ज्याचं नाव आहे कबीर शाह आणि मम्मा आहे हाऊसवाईफ आणि पप्पा रिटायर्ड ऑफिसर आहेत. येस. सो ही होती मुलाबद्दलची माहिती. तसंच आता जाणून घेऊया मुलीबद्दल. ओहो! तर मुलीचं नाव आहे इवा अधिकारी. ओह माय गॉड! राहायला ही मुंबईची आहे, जी एक्स्ट्रोव्हर्ट आहे. म्हणजेच खूप, खूप, खूप बोलणारी आणि ही इतकी बोलणारी आहे म्हटलं तर फ्रेंड्स पण तसेच असतील. सो येस, इवाचे भरपूर असे फ्रेंड्स आहेत. पण मुलगी जरा हळवी आहे, लाइक लवकरच अटॅच्ड होऊन जाते आणि हर्ट झाली की शांत बसून विचारात पडते. इवा जॉबला आहे कॉर्पोरेटमध्ये. रोजच्या मीटिंग्स, टार्गेट्स पूर्ण करण्यात फुल ऑन बिझी. येस. कंप्लीट चेंज. चला आता इवाच्या फॅमिलीबद्दल जाणून घेऊ. सो इवाच्या फॅमिलीमध्ये आहे मम्मा, पप्पा आणि लहान भाऊ जो अजून कॉलेजमध्ये शिकत आहे, ज्याचं नाव आहे अयांश अधिकारी. इवाचे पप्पा बी-एम-सीमध्ये आहे आणि इवाची मम्मा बिझनेस करतात पार्टनरशिपमध्ये. बिझनेस आहे टिफिन सर्व्हिसचा. त्यांची टीम आहे 70 ते 80 लोकांची आणि दररोज त्यांच्या टीमकडून 500 पेक्षा जास्त टिफिन सर्व्हिस दिली जाते आणि त्यांचं काम आहे टीमकडे लक्ष देणं. मीन्स सर्वांचं काम सुरळीत चालू आहे की नाही आणि मेन म्हणजे पेमेंट्स, अकाउंट्सवर जास्त फोकस. करेक्ट. बिझनेस ओनर. आता बघूया स्टोरीमधले कॅरेक्टर व्हिज्युअलद्वारे. हं. हा आहे निवित शहा, द सक्सेसफुल बिल्डर. ओहो! अँड ही आहे इवा अधिकारी, कॉर्पोरेट टीम लीड करणारी. निवित फॅमिली, शाह फॅमिली, मम्मा, पप्पा अँड लहान भाऊ. ही आहे इवाची फॅमिली, अधिकारीच फॅमिली, मम्मा, पप्पा अँड भाऊ अँड त्यांचा स्टाफ. अशी असणार आहे ही स्टोरी. सुपर एक्सायटेड आहात ना? येस. ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवित इवा. हा होता इंट्रोडक्शन पार्ट. सो तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता उद्या येणाऱ्या स्टोरीचा पहिला भाग, ज्यात भरपूर काही बघायला मिळणार आहे. सो वाट बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा.